तर अमरावतीमधील शोषण प्रकरणावरून आमदार प्रवीण तायडे यांनी तत्कालीन पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलेत। सर्वसामान्यांची दुकानं 10 वाजता बंद होतात, मग आरोपीचा वाढदिवस रात्री 12 पर्यंत कसा साजरा झाला असा प्रश्न त्यांनी विचारलाय। आणि या प्रकरणी 3 पोलिसांवर कारवाईसाठी त्यांनी अधीक्षकांना पत्रही दिलंय। आमदार प्रवीण तायडेंसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। पाहूयात। आमदार प्रवीण तायडे भाऊ, काय सांगाल, स्वतः पोलीस जाऊन ज्या त्या ठिकाणी सेलिब्रेशन करतात? नाही, निश्चितच ही निषेध करावी तेवढी कमी आहे या गोष्टीचा। आणि रात्रीच्या 12 वाजता तुम्ही केक कापत असताना, रस्त्यावर केक कापत असताना तुम्ही त्याला हाकलत नाही आणि एक 10 वाजता नंतर मेडिकल बंद करता, दुकान बंद करता, व्यापाऱ्यांना त्रास देता, लोकांना त्रास देता। ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्थानिक प्रशासनाची गोष्ट करतोय मी, ठाणेदार म्हणजे ठाण्यातली। आणि त्या लोकांची तक्रार मी परवाच्या दिवशी केली, तर त्या परवाच्या दिवशीच्या तक्रारीत 5 वाजताच त्यांच्या तडकाफडकी मुख्यालयी बदल्या करण्यात आलेल्या आहे। 6-6 वर्ष झाले तिथे ते लोक तिथे होते आणि एक खुफियाचं अपयश आहे। खुफियाने कुठंतरी पक्षपात केला का या बाबतीतही विचार करण्याची गरज आहे। त्यावेळेस कुणी तक्रार केली होती असं 2-4-5 महिन्याआधी, तर ती तक्रार मॅनेज करण्यात आली, तक्रार त्यांना हाकलून लावण्यात आलं। असे सुद्धा प्रकार तिथं घडल्याचं मला सांगण्यात आलं आहे। त्याच्यामुळं त्यावेळेची जर तक्रार त्यांनी घेतली असती तर कदाचित हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं असतं आणि एवढे मोठी त्याची व्याप्ती नसली असती। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।